नंतर ज्यांनी मला ट्रोलिंग केलं होतं मी त्यांना माफ केलंय. मात्र या आंदोलनामध्ये ज्या मुलांनी आत्महत्या केली, ज्यांची डोकी फुटली, त्यांचं काय करणार असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. नाही तर त्याने प्रश्न निर्माण केलेले आहेत. सरकार त्याचा विचार करेल. परत संसद चालू आहे. संसदमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातीलच ना या सगळ्यांच्या बाबतीमध्ये. सरकार त्याच्यावर काही निर्णय घ्यायचा तर घेईल. पुढची निवडणूक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली लढतील असा खोचक टोला अजय कुमार गोरे यांनी लावला. ते चालायचंच आता. पक्ष, त्याच्या विरुद्ध पक्ष, सरकारी पक्ष, विरोधी वेगवेगळे पक्ष. तर हे एकमेकाचे जे आहेत वर ट्रोल करणारच, काहीतरी बोलणारच, टीका टिप्पणी चालणार. आता कुठे निवडणुका लवकर आलेल्या आहेत. सर, हिंदी में प्रधानांना मानसोपचार करण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने ज्या हुकुमशाहीने देश चालवत आहे ते घातक आहे असं आणि त्याने एवढंच सांगायचं आहे की इंदिरा गांधी होत्या त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी किंवा आय काँग्रेस यांचं खूप मोठं भांडण होतं. पण प्रत्यक्ष इंदिरा गांधी म्हटल्यानंतर मात्र ते आम्हाला सांगायचे की ठीक आहे, आपलं भांडण जे आहे त्या पक्षाबरोबर आहे, त्यांच्यावरही काय आपल्याला काय ठपके ठेवा, पण आपण हे विसरता कामा नये की त्या देशाच्या प्रधानमंत्री आहेत, तो त्यांचा मान राखला पाहिजे. बाळासाहेबांचे तोडून ऐकलेलं होतं. साहेब, उदय झाला आता त्याचप्रमाणे सोशल मीडियावर आर्यचे नावाची एक पार्टी उगम होऊ पाहते. आरक्षण हटावं असा नारा दिला जातोय. ठिकठिकाणी त्या संदर्भात आंदोलनं पण सुरू झाली. असं लोकशाही आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काहीतरी पार्ट्या काढतातच आहे. त्यामुळे ते जे पार्ट्या काढतात त्यांचा जो हेतू असतो तो हेतू सफल होतोच असं नाही. कारण हे सगळं जर करायचं असेल तर संविधान बदलावं लागेल आणि ते बदलणार आहे का कोणी? पण आता एक हवा निर्माण करतात. त्याच्या वेळामध्ये सिद्धिविनायक दानपेटीचा मुद्दा उपस्थित केलाय. सिद्धिविनायक दानपेटीचा मुद्दा उपस्थित करून जो गैरव्यवहाराची चौकशीची मागणी केली. मला काही कल्पना नाही ते काय म्हणाले ते, पण ठीक आहे ना की जर त्यांनी उपस्थित केला असेल तर त्याची पूर्णपणे व्यवस्थित चौकशी करून त्याचं निरसन झालं पाहिजे. जर कोणी असं कोणावर जर बोट दाखवलं दानपेटीच्या बाबतीमध्ये तर कोणीतरी ते त्याची शहानिशा करावी लागेल. मोदी कह रहे हैं कि मैंने बच्चों को माफ कर दिया है, लेकिन जो उनकी ट्रोलिंग हुई है मतलब तो मराठी में सवाल पूछा गया तो वही सवाल है सर, जो उनके सिर फोड़े गए, क्या कहेंगे? मैं समझता हूँ कि मैं इस सांसद शुरू है, सांसद में इसके बारे में बहुत बड़ी बहस हो रही है, सरकारी पक्ष की ओर से भी और विपक्ष की ओर से भी, और जिनको मार लगा है या जिनको और कुछ तकलीफें हुई है तो उसके बारे में सरकार कुछ कदम उठाएगी। अब उसके लिए जो है संसद में जो है विपक्ष के लोग बात करते हैं तो देखेंगे ना। सर